म्हणा पुंडलिका विठ्ठल पार्वती पदे हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम गोपाल कृष्ण महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय श्री रामचंद्र महाराज की जय बजरंगबली की जय कैलासनाथ महाराज की जय सब संतन की जय। श्री गणेशाय नमः। शुदेने पिडलो नवासी ते खाले मागितले सूर्यासे सत्व ढालावया आले ऋषी तिने ते वेले आश्वासले राम। वसुदेव सुतम देवम कौस चानूर मर्दन देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु। त्या कृष्ण परमात्म्याला वंदन करून श्री गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोरवे यांच्या चरणावर वंदन करून आणि इथे जमलेले सुज्ञ श्रोतृजन, मी काय तुमच्या पुढे बोलणार की खरोखर जिथे खेळलो, जिथे बागडलो आणि तिथूनच तुमच्या समोर आज बोलायला बसलो, हे व्यासपीठा तुमच्या कृपेने मला लाभलं आणि मी आज इथे श्री महादेव गुरुजी आपल्यातून निघून गेले। खरोखर सुंदर व्यक्तिमत्व, परिस्थिती बेताची असेल ते काल वेगळं होतं आणि एवढ्या परिस्थितीतून मुलांना 5 मुलं, 3 मुलं 2 मुली असा त्यांचा सुखद संसार, एवढा सुखद संसार सांभाळताना गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वाचा। शिक्षकाची नोकरी भूषवताना, या संसाराचं सांभाळ करताना गावाचं देखील बरंच ऋण आहे। मुलं जर कुठे रस्त्यात गोट्या खेळत असतील तर त्याला चड्डीचं भान नव्हतं, गुरुजी आले गुरुजी आले असं यांचं व्यक्तित्व शिस्तबद्ध, आणि ते कधीतरी आम्हाला त्यांचा लाभ नाही भेटला, पण त्यांचे शब्द, त्यांचं वचन, त्यांचं बोलणं खरोखर मनाला भावत होतं, असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं। आणि ते गुरुजी आज आपल्यातून गेले आणि या परिवारावर दुःखाची छाया पसरली। खरोखर त्यांच्या स्मृतीला वंदन करू, त्यांना जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम अशी शब्दघोष, मंत्रघोष देऊन मी माझे पुढचे कथाकथन चालू करतोय की इथे आपण की जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय। बघा, आपण या संसारात जन्माला आल्यानंतर जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय। अरे तुम्ही जाताना तुमचं कार्य काय राहील की तुमच्या आठवणी राहतील। तुम्ही चांगलं जर कार्य केलं असेल तर तुम्हाला लोक चांगली वाह म्हणतील, आणि तुमचं जर कार्य वाईट असेल तर आपल्याला लोक होतील बरा झाला गेला। बरं, म्हणजे जन पलभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय। असेच वारे वाहतील, सूर्य तलपतील, चंद्र तलपतील, पण आपली आठवण करणारे कोणी राहणार नाही। का राहणार नाही की तुमचे जर कर्म चांगले असते तर आज आपण जर विचार करायला गेलो तर आपल्या आजोबांचं नाव आपल्याला माहिती आहे, आपल्या पंजोबांचं नाव आपल्याला माहिती आहे, पण आपल्या त्याच्या खापर पंजोबाचं पण नाव सांगितलं, त्याच्या पुढच्या आजोबांचं आपण नाव विसरलो। मग एवढा मोठा साठा संत नामदेवानीच आपल्याला का द्यावा? नामदेव महाराजांना आपण विसरलो का? नाही विसरलो। का विसरलो नाही की त्यांनी कार्य चांगलं केलं, आमच्यासाठी एवढे कवण दिले, 18 पुराणातले एक असं स्वर्गारोहण पर्व आपल्यासाठी दिलं, आणि मग आपण त्यांना विसरलो नाही, पण आम्ही आमच्या रक्ताला विसरलो। का विसरलो? असेच वारे पुढे वाहतील का? वारे असेच पुढे वाहतील की आजचा सूर्य मावळल्यानंतर उद्या सकाळ होणार आहे, उद्या पहाट होणार आहे, आणि मग त्या स्मृतीला उजाळा देत असताना की आमचं जर कार्य चांगलं असेल तर आपण जगामध्ये मान्य होऊ। बरोबर ना? आपण जगामध्ये मान्य होऊ। मग आपण मान्य होताना इथे संत नामदेव महाराजांनी भगवंताला आळवावं
आणि भगवंताला अडवावं आणि वडिलांनी आज्ञा करावी. बघा, वडिलांनी सांगावं, बाळा तू देवला जेवण घेऊन जा देवाला. वडिलांची आज्ञा होती ना. आणि मग हा छोटा चिमुकला हातात दही दुधाची वाटी घेऊन देवळाच्या समोर जातोय आणि देवाला हात जोडून नमतो, देवा जेवणा. मला सांगा, दगडाची मूर्त आहे, जेवल का? नाही. पण नाम्याचा जो अंतस्करणाचा जो भाव होता तो शुद्ध होता. अंतस्करणातून देवाला सांगलं, देवा तू जर जेवलास नाही, बाबा दररोज तुला जेवण घालत होते, देवा बघ ना घालत होते की नाही, मग तू जर जेवलास नाही तर मी काय करीन? मग मला बाबा ओरडतील ना. काय आज्ञाधारपणा असेल हो. मला बाबा ओरडतील की नाही? मग बाबा मला ओरडतील, मग तू जेवलास नाही. देवा आपटीनच मी शिरत तुझ्या चरणावर. बघा नाम्या काय बोलते, देवा मी तुझ्या चरणावर शिर आपटीन जर तू जेवलास नाही तर. देव चलचला, बघा दगड पाषाणाची मूर्ती चळचळा कापत असे. पाषाणाची मूर्ती सुद्धा कापायला लागली. अरे हा चिमुकला कोवळा जीव आहे, हा जर दगड माझ्या जर चरणावर डोका पडला तर काय करू? देव त्या मूर्तीतून प्रकट झाला आणि जेविला नाम्याच्या हस्ते, भरभरा जेविला नाम्याच्या हस्ते. आणि मग नाम्याने भगवंताला जेवू घातलं. आणि भगवंताने बघा, एक लहान जे मुलांचं जे मन असतं ते किती कोमल असतं, म्हणून लहान मुलाला मारायचं नसतं. याच्यातून आपण घ्यायचं काय? आणि मग नाम्याने जी वाटी हातामध्ये वाजवत वाजवत घरी आलाय. आणि मग त्यावेळेला आई विचारते, बाळा कारण तूच खाल्लं देवाचा प्रसाद? नाही का आई? आई मी नाही खाला प्रसाद देवाचा, देवानीच खाला. नाम्या तू खोटं बोलतोस. मला सांगा काय श्रद्धा असे हे संत नामदेव महाराज याने आपल्याला स्वर्गारोहण पर्व ग्रंथ आपणासमोर कथाकथनाचा आपण हा विषय घेतलेला आहे. त्यामुळे पुन्हा घेतलाय. आणि मग किती आठवतेचे गुण, काय न एक बोलणे वचन, सर्व निस्तारलो तेचे न तैसे रत्नारविले. ती महाभारतीची कथा बघा. ही महाभारतीची जी कथा आहे, स्वर्गारोहण पर्व जी कथा आहे, हे पांडवांचं हे स्वर्गारोहणी तीर्थयात्रेचं जे पर्व आहे हे चालत असताना इथे धर्मराजा, बघा धर्मराजा ही व्यक्ती अशी होती की धर्मपरायण असा राजा की पशु पक्ष्यांनी सुद्धा या राजाच्या आश्रयाला यावं असा हा धर्मराजा. आणि तो काय बोलतोय की किती आठवावे त्याचे गुण. बघा या मावळीचं, या द्रौपदी मातेचं किती गुण आठवावं की ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध झालं, हा रणसंग्राम झाला, महाभारतामध्ये काय झालं, रक्ताचा सडा पडला. आणि या सड्यामध्ये आज आमचा एवढा आमच्या हातातून कर्म झाले, हत्या झाल्या, आणि त्यांच्या पापाच्या शालनास्तव आम्ही आता हा पुढचा चाललेला तीर्थयात्रेचा प्रवास, हा प्रवास करत असताना इथे धर्मराजा आपल्या पत्नीची आठवण करतोय. काय करतोय की तियेचेने ज्या वेळेला दूत खेळले त्यावेळेला दूतामध्ये पांडव हरले, पांडवांनी द्रौपदीला सुद्धा पणाला लावली. त्यावेळेला द्रौपदी मातेने प्रश्न विचारलाय की मला हरल्यानंतर पणाला लावायचा अधिकार काय आहे त्यांचा. त्यावेळेला ताता मला एकच आज्ञा हवी आहे की मी सुद्धा यांच्याबरोबर दूत खेळेन, मी सुद्धा यांच्याबरोबर दूत खेळेन. त्यावेळेला या माऊलीने तिथे साडीपाटावर दूताच्या कवड्या टाकल्या. त्याच्यातून काय म्हणलंय, जर मी जिंकले तर मला काही नको, मला माझे पती हवेत, मला माझे पती हवेत. आणि त्यावेळेला द्रौपदीने कौरवांबरोबर दूत पट्टा खेळली आणि त्यावेळेला कौरवांना हरवलं. आणि तिने काय मागितलं, मला राज्य नको, मला माझे पती पाहिजे. आणि त्यावेळेला धर्मराजा बोलतोय, तिने मागिले आम्हा ते. काय बोलली द्रौपदी की त्या माऊलीने आम्ही हरलो होतो आणि त्या हरलेल्या सारीपाटाच्या खेळात सुद्धा तिने आम्हाला काय केलं, मागून घेतलं. ती राज्य मागू शकली असती की नाही, सर्व काही मागू शकली असते की नाही, पण नाही, तिने मागितलं. पण मग तिचं आमच्यावर किती ऋण आहेत. म्हणजे संसारामध्ये जगत असताना नवरा बायको ही संसार करत असताना हा संसार हा 2 चाकांचा संसार आहे. त्याच्यामध्ये एक चाक जर डळमळला तर संसार कुठंतरी विस्कटला जातो. आणि मग इथे मग त्या माऊलीने पांडवांना मागितलं. आणि मग इथे धर्मराजा या माऊलीची आठवण करतोय. धर्म म्हणे सदेवासी, तुबा प्रश्न पाहे द्रौपदीशी, तव तो पाहुनी ज्योतिषी,
म्हणे द्रौपदी नेले तालकेते. आणि म्हणजे ते धर्मराजाने प्रश्न करावा सहदेवाला, अरे सहदेवा की तू ज्योतिष थोडा पहा. बघा ज्योतिष शास्त्र हे म्हणजे पुराणापासून चालत आलेलं शास्त्र आहे. आपण त्याच्यावर आता विज्ञान युगामध्ये आपण त्याच्यावर लक्ष देतो किंवा न देतो, तरी पण मला तर वाटतं आपण लक्ष देतो का. आपण लग्नाचा मुहूर्त तरी त्या वेळेत बघतो. नवरी 2 तास उशिरा आली तरी चालेल, काय बोलतोय. मग नवरी 2 तास जर उशिरा येत असेल तर विश्वामित्राने रामप्रभूंच्या लग्नामध्ये 3 मिनिटाचा अवधी फरक पाडला. किती मिनिटाचा फरक पाडला. 3 मिनिटाचा जर फरक पडून जर 14 वर्ष वनवास भोगावा लागत असेल, बघा सांगायचं काय. बघा 3 मिनिटाचा उशीर झाला लग्नाला तर रामाला 14 वर्षाचं वनवास भोगावं लागलं. आम्ही 2-2.5 तास मेकअप मध्येच घालवतोय. काय सांगायचंय मला की आम्ही पत्रिकेवर जो लग्नाचा मुहूर्त देतोय 12:05चा, लग्न 1:05ला लागतोय. मला सांगा मायबाप हो, काहीतरी तुमच्या पुढे मी काय बोलणार, पण एक आता घडतंय तर तुम्ही तेवढं तरी का. हा लग्न सोहळा जो आहे हे आयुष्याचं ऋणानुबंध सोहळा आहे. एकमेकांच्या गाठी जोडल्या जात असतात. ब्राह्मणांच्या साक्षीने हा विवाह सोहळा संपन्न होत असतो आणि आलेले आप्तेजन यांच्या अक्षता असतात. या वधूवरांना अक्षता असतात आणि मग त्या अक्षदांसाठी आपण जमलेलो असतो. मग त्याला वेळ उशीर करून चालेल का. रामप्रभूंना जर 3 मिनिटाचा उशीर झाला म्हणून 14 वर्षाचं, मग आम्ही पुढच्या संसारामध्ये आम्ही बोलतो आम्ही एवढं काय करतोय, देवाचा करतोय, सगळा करतोय, बाबा आमची परिस्थिती अशी का. अरे चुकलास तू कुठे की तुझा त्या भगवंताच्या नामस्मरणातून तुझा काय केलाय, थोडासा पाऊल बाजूला केलाय. आंधळा यायचे न देख वेळेला डोळा म्हणून येतो कळवाला. आणि म्हणून आपल्याला काय केला भगवंतानी, एक असाध्य असं आपण असाध्य, मी असाध्य का बोलेन की आमच्याकडं ज्ञानेश्वरी आहे, पण बरेच वेळा बोलून जातो की आमच्या मुलाला आमचा धर्मग्रंथ सुद्धा माहिती नाही. आमच्या मुलाला आमचा धर्मग्रंथ काय आहे हे सुद्धा माहिती नाही. पण एखाद्या जर यवनाच्या मुलाला जर आपण विचारलं बाबा रे तुझा धर्मग्रंथ कोणता, तो सरळ सांगेल कुराण शरीफ. मग मला सांगा मूल झाल्याबरोबर त्याच्या कानात अल्ला नावाची मात्रा दिली जातोय. मग आमच्या मुलाला जय जय रामकृष्ण हरी तरी मोबाईलवर दाखवा ना. काय बोलायचं मला, आमच्या मुलाला जय जय रामकृष्ण हरी तरी मोबाईलवर बोट फिरवत आलं तर दाखवा ना जय जय रामकृष्ण हरी जय. आमचा मुलगा वेगळाच बघतो. लक्षात आला काय. मग का लहान वयात त्याला चष्मा लागणार नाही. आपलं कुठंतरी लक्ष केंद्रित करा की आपल्या मुलांना आपला धर्मग्रंथ जर माहिती नसेल तर मग आम्ही आई वडिलांनी काय दिलं, आमच्या संतांनी एवढा अमोघ साठा आपल्याला का दिला, ही कुठेतरी शोकांकित आहे की नाही. शुद्धी लागले पांडवांसी मग धर्म म्हणे भीमासे. धडकरे घेऊन ये द्रौपदीशी न करे घात तालकेताचा. आणि मी इथे प्रश्न विचारला होता की तालकेतून पत्नी नेली, ही आपल्याला सहदेवानी सांगितलं दादा की तुम्ही मला विचारलात की शोध लाव द्रौपदी कुठे गेली. त्यावेळेला सांगितलं दादा द्रौपदीला तालकेतून नेली. आणि मग तालकेतून नेल्यानंतर हे समजल्यानंतर मला धर्माने काय केलंय, आपला भीम दादा भट ताकदीचा त्याला सांगितलं आता भीमसेना तू जा द्रौपदीला घेऊन ये. पण द्रौपदीला घेऊन येताना ह्या तालकेतूला दगाफटका झाला ना पाहिजे, त्या तालुक्याला दगाफटका झाला ना पाहिजे. आणि मग अशी ही आज्ञा धर्मराजा भीमाला देतात. जरे मारसे तालकेता लागून तरे माते कोणतेचे असे आन. ऐसे ऐकोने भीमसेन गदा घेऊन धाविन्नला. मग इथे धर्मराजा सांगतोय भीमसेना तू जातोस रे तालकेतूला मारायला जातोस, आणाला द्रौपदीला जातोस, पण तुला माझी एक आण आहे. माया द्रौपदीची माया कुंतीची तुला आण आहे, आईची आण आहे. द्रौपदीला तू घेऊन ये. पण तालकेतूला दगाफटका होता कामा नये. आईपेक्षा तुला आईची शपथ आहे. आपण सहजगत्या बोलतो काय झालं तरी आईची शपथ घेतोय की नाही. आणि तिथे सुद्धा धर्माने या भावाला आपल्या आईची शपथ दिली आणि सांगितला तू आता जा द्रौपदीला घेऊन ये.
इकडे दैत्य म्हणे सैन्यासी, अगामी घेऊन आलो द्रौपदीशी. जरी पांडव आले धावण्यासी, तरी तुम्ही असावे सावध. मग असं काय झालं त्याला आणायचे द्रौपदी त्याला भेटलेले आहे तालकीतला. आणि हा तालकीतू काय सांगतो सैन्याला, अरे बाबा सहजगत्या मला द्रौपदी सापडली आहे आता अरण्यामध्ये. मग ते जर पांडव शोधायला जर आले ना तर त्यांना सांग, त्याला मी ते अडवून धरा, मी आपल्या स्वनगराला गेला घेऊन जातोय असा तो दूतांना सांगतोय. आणि तालकीतू द्रौपदीला घेऊन जातोय. ऐसे बोलून तालकेत गेला असे स्वनगरांप्रत. तव भीमसेने येऊन धावत, हाकत दिले सिंहनादे. असं बोलल्यानंतर तालकेतू द्रौपदीला घेऊन आपल्या नगरात गेलाय. आणि मग इथे भीम दादा आलाय आणि आवेशाने आलाय, जोशाने आलाय. आणि त्याने हातामध्ये गदा फिरवतच आला. आणि त्याने काय केलेली आहे, अशी आरोळी दिलेली आहे भीमाने. तेने कडाडले सर्व आकाश, दचक पडाला त्या दैत्यास. पळत सुटला नगराख्यांत, म्हणते विघ्नव दिले रे राम. म्हणजे वळवाचा पाऊस यावा आणि त्यावेळेला गडगडाट एवढा मोठा हवा की आपण दाळ खिडक्या लावून आत बसावं. बघा कसा काय म्हणजे किती आवाज असतो. आणि त्यावेळेला या भीमसेनाने सुद्धा काय केलाय, एवढी मोठी आरोळी फोडली की त्या दैत्यानं सुद्धा काय झालंय, जसं घाबरं भरलाय त्यांच्या मनात, आता आपलं काय होईल आता आपलं. आणि मग असं त्यांना तो घाबरा भरलाय. आणि भीम दादा पुढे आवेशाने आलेला आहे. सकळा झाले कमेला, तो भीम तया मारित चालला. ते देखून दैत्यवार उठला, साता खेळणे भीमावरे. आणि असं करताना भीमदादा आभाड ताकदीचे आहेत. आणि मग हे त्या दैत्याने जाणलं. आणि मग दैत्याने काय केलं, एकत्र सगळे दैत्य आलेत, एकत्र आलेत. आणि आपण आता काय करूया, भीमदादावर एकत्र पार करता. आणि असे करता करता भीमदादावर किती आले, 7 औक्षणी सैन्य आले. आणि मग भीम एकला दैत्य बहुत, संग्राम होतसे अति अद्भुत. गदा भोवंडी कुंती सुत, आणि वार दैत्यांवरे. आणि मग इथे काय झालं, युद्धाचा प्रकार कसा झालाय, दैत्य अनेक आहे आणि भीमसेन कसा आहे, एकटा आहे. पण भीमसेन एकटा हा अफाट ताकदीचा असल्यामुळं हा गदा अशी फिरवत होता, अशी गरगर फिरवत होता की त्या दैत्यांना त्यांनी सलोकी कोल करून सोडले होते. अशा प्रकारे तो आवेशाने गदा फिरवत होता भीमदादा. त्यावेळेस हनोनी गदा महावीरांचा करे चेंदा. कित्येकांच्या मोडूने पांदा भूमीवरे पाडले. आणि अशा आवेशाने भीमसेनाने ही गदा फिरवली की असे महावीर त्यांनी एका गदेच्या पाराने काय केले, भूमीला पाडले. कोणाच्या मांद्या तोडल्यात, कोणाचे पाय तोडलेत. आणि अशा प्रकारे भीम हा या सैन्यावर तुटून पडलेला आहे. किती एकांची गदा प्रहारे, कुस्पांडवत फोडले शिरे. एका मेदिने एक सरे, आपटून या मारे तसे. जसं मातीचं मडकं फोडावं जमिनीवर आपटून, त्याप्रमाणे यांनी गदेने काय केलंय, भीमाने या दैत्यांची डोकी फोडलेत. आणि हातात भेटेल त्याला एका हाताने गदा पार करतोय, एका हाताने हातात भेटेल त्याला मेदिनीवर तो आपटतोय, जमिनीवर आपटतोय. आणि त्या दैत्यांना तो संहार करत चाललेला आहे. ऐसा देखून भीमाचा मार, रणी दैत्यान धरवे धीर. 3 अक्षविनी महासुर, एके वेले मारले. आणि मग हा भीमसेनाचा आवेश, युद्ध करण्याची नीती, हा एकदम अफाट ताकदीचा असल्यामुळं या दैत्याला काय केलंय, धीर धरवत नाही. आणि असं करता करता किती 3 औक्षणी सैन्य भीमाने तिथे मारलेलं आहे. रणकंद झाले थोर, दैत्यांचा मोडला सैन्य भार. शोणिताचा चालला पूर, भयंकर ते समय. एवढा रणसंग्राम झालाय की अफाट अनेक असे दैत्य तिथे मारले गेलेत. आणि शोणिताचा चालीला पूर, बघा रक्ताचा काय केलाय, एक प्रकारे पाठ वाहतोय, अशा प्रकारे तिथे रक्त सांडलेलं आहे. ऐसे देखून दैत्य पळाले, एक आडा माझे पडले. जीव घेऊन एक गेले,
एकरी झाले गिरे कपाटे ऐसे देखून दैत्य पळाले. बघा दैत्याही हे भीमाला पाहिल्यावर काय केला, तर आपला तर जीव वाचला पाहिजे की नाही. मग कोण धावत पडलाय, कोण आडामध्ये विहिरीमध्ये पडलाय, कोण दरीमध्ये पडलाय, आणि अशा प्रकारे इकडे पडले. आणि असे ते एकामागून एक काय काय आपला जीव वाचवून सैरावयाला पळत सुटलेला आहे. अकांत झाला नगरांत भीम क्रोधी असे धावत ते देखून तालके तो पळत खांदे घेऊन द्रौपदीशी. आणि मग दैत्यानं हा भीमाचा माळ असह्य झालाय आणि दैत्य इकडे तिकडे सैरावयाला पळायला लागलेले आहेत. सर्व काही आकांत झालाय. आणि हे कोणी पाहिलं, या तालकेतूने पाहिलं. आणि तालकेतू कसा होता, खांद्यावर द्रौपदीला घेतली होती. आणि मग द्रौपदी मातेला खांद्यावर घेतलं आणि तो काय केलाय, खांदी घेऊन पुढे पळत सुटलाय. आणि मग पुढे काय केलंय, तया देखून भीमसेन धावे असते गदा घेऊन तो द्रौपदीशी मार्गे टाकून दैत्य पळाला तालकेतो. आणि मग हा तालकेतू द्रौपदी मातेला खांद्यावर घेऊन पुढे जात असताना भीमसेनाने पाहिलंय. आणि पाहिल्यानंतर या दोघांची नजरानजर झाल्यानंतर तालकेतूने काय केलंय, द्रौपदीला तिथेच सोडली आणि तो स्वतःच्या नगरामध्ये पळून गेलेला आहे. धर्माची पाळले आन म्हणून दैत्यांचा राखीला प्राण मग द्रौपदी कारणे घेऊन आला भीम धर्मापासे. आणि बघा धर्माची पाळली आण. बघा भावाशी कसं जगावं, धर्मशास्त्र काय सांगतोय की भावाने शब्द दिलाय. धर्माने काय सांगितलं, भीमा तुला मी आईची शपथ देतोय. मग भीमा तुला आईची शपथ देतोय, तू काय कर, मी सांगलं तेवढंच तू कार्य. आणि भीमाने सुद्धा तेवढंच कर. म्हणजे भावाने भावाशी कसं वागावं हे आपल्याला काय सांगते, रामायण सांगते. बरोबर की नाही. रामायण सांगतोय की रामप्रभू वनवासाला जाताना तिथे वडिलांची आज्ञा आली. वडिलांनी सांगावं की बाळ तू 14 वर्ष वनवासाला जा. तिथे आईची आज्ञा आली. आईने सांगावं की 14 वर्ष रामाला वनवास आणि माझ्या मुलाला गादी. बरोबर ना. मग त्यावेळेला इथे आईची आण रामाने पाळली, वडिलांची आण रामाने पाळली. आणि मग इथे भावाने भावाशी कसं जागावं. मग त्यावेळेला भरत जेव्हा आजोल येऊन आलाय तेव्हा पाहतोय तर दादा जेव्हा नगरात प्रवेश करतोय त्यावेळेला त्यांनी पहिलं त्यांचं जे त्यांचे वडील धायरी जी माणसं गेलेली होती त्यांच्या मूर्तींचं मंदिर होतं आणि त्या मंदिरात त्याला दर्शन घ्यायला गेलं. सर्वांचं दर्शन घेतलं, मनूचं घेतलं, भरत राजाचं घेतलं, अजयराजांचं दर्शन घेतल्यानंतर शेवटच्या बाजूला दशरथांची मूर्त होती आणि त्यांचं दर्शन घेतल्यानंतर हा घामाघूम झालाय, बाबांची मूर्त इथं कशी. आणि त्यावेळेला त्यांनी सुमंताला प्रश्न केलाय की बाबांची तर मूर्त कशी आहे. चल तुला आज जाऊन सांगतोय. घरात प्रवेश कर. आणि घरात आल्यानंतर त्याने आईला प्रश्न केला, आई बाबा कुठे आहेत ग. आणि त्यावेळेला कैकेयीने उत्तर द्यावं, बाळ तू बाबांना काय विचारतस, मी तुझ्यासाठी काय वाढून ठेवलंय, तुझ्यासाठी काय मागून ठेवलंय, तुझ्यासाठी राज्य. रामाला मी या राज्यातून बाहेर काढलंय. आणि त्यावेळेला भरताने आईला सुद्धा उत्तर द्यावं की तू कोण आहेस, कैदासिनी आहेस, पापिनी आहेस. तुम्ही आमच्या भावाभावांच्या नात्याला तुम्ही काय केलास, कलंक लावलास. म्हणजे मी काहीतरी मागतोय, मी कुठंतरी मी राज्य, माझा दादा एवढा मोठा असताना, माने असताना, तो राज्यावर बसण्याचा लायक असताना दादा राज्यावर बसायला पाहिजे होता. आई तू काय केलंस, तुझं तोंड सुद्धा मला पाहायचं नाही. आणि मग तिथून भरत निघतोय. भरत कुठं निघतोय की भरत रामाला आणायला जायला निघतोय. थोडक्यात सांगतोय की रामाला आणायला निघतोय. त्यावेळेला तिथे रामप्रभूंना प्रश्न पडतोय. रामप्रभूंना प्रश्न असा पडतोय की माझा भरत कोवळा आहे, सुकुमार आहे, तो जर या जंगलच्या रस्त्यात येत असेल तर त्याच्या पायाला काटे लागतील. तिथे वनदेवीचं आव्हान केलं रामप्रभूने. आणि वनदेवीचं आव्हान केलं रामप्रभूने, सांगितलं, वनदेवीला प्रसन्न केली. आणि वनदेवी प्रसन्न झाल्यानंतर रामप्रभूने विचारले, का मला हाक मारली बघता. त्यावेळेला रामप्रभूने तिला उत्तर दिलं, माय माझा भाऊ येते ग या रस्त्याने. अरे मग भाऊ येतो तर काय झाला, तू तर पोचलास ना सुरक्षित तुझ्या स्थळाला. नाही ग माय तसं नाही.
माझा भाऊ या रस्त्याने येते, त्या रस्त्याला काटे आहेत माय. माझ्या भावाच्या पायाला ते काटे टोचतील, आणि जर ते काटे माझ्या भावाच्या पायाला टोचतील तर माझ्या भरताच्या कोवळ्या मनाला काय वाटेल की माझ्या दादाला किती त्रास झाला असेल. तर मला त्रास झाला माहिती तरी चालेल, पण माझ्या बंधूला त्रास होता कामा नये. आणि त्यावेळेला ही वनदेवी सुद्धा रामासमोर झोपते की हे प्रभू, की तुमचा या अवतारामध्ये खरोखर तुमचं मला दर्शन झालं. मी मला सांगा, भावानी भावाशी कसं वागावं, कसं भावाचं प्रेम असावं. आणि मी इथे भरत त्या वनक्षेत्रावर पोचतोय, आणि पोचल्यानंतर दादाला मिठी मारते, दादा तुम्ही चला ना, तुमच्या वन राजे सुना आहे दादा. आणि त्यावेळेला रामप्रभू मार्मिक उत्तर देतात, अरे भरता मी आलो असतो रे, पण बाबांची आज्ञा मोडू. थोडा प्रश्न किती सहजगत्या बोललेत की मी बाबांची आज्ञा मोडू भरता. जर मी बाबांची आज्ञा मिळलो तर आपली 96 कोणी नरकात जातील. वडिलांचं वचन जर मी मोडलं तर आपल्याला पाप लागेल. बघा, ज्या वेळेला मांजर पिल्लाला जन्म देते त्यावेळेला त्या पिल्लांचा सांभाळ करते, पण ती वाचवते कोणापासून? आपण बोलतो ना भोका आला, वाचवते ना. म्हणजे ती त्या बोक्यापासून त्या नरापासून ती वाचवते. का वाचवते? मग ती त्या पिलाला दाताने उचलून नेते, त्याला दात लागतात का? नाही लागत. मग आईचे दात, अरे मग माझी आई तुला अद्वा बोलली. बघा भरत काय बोलतोय, माझी आई तुम्हाला अद्वा बोलली. त्यावेळेला रामप्रभूने सांगितलं, अरे भरता मांजरीचं दात लागत नाहीत रे, पण पितृवचन मला मोडता येत नाहीत. त्यावेळेला भरताला समजावं, आणि भरताने मग दादा आता मी काय करू, मी तर राजावर बसणार नाही, तुमचा काहीतरी स्नान मला हवाय. आणि त्यावेळेला भरताने रामप्रभूंच्या पादुका आपल्या डोक्यावर आणल्यात, आणि तो नंदी आपल्या अयोध्येला आलाय, आणि त्या सिंहासनावर ठेवल्यात पादुका. आणि सिंहासनावर पादुका ठेवल्यानंतर नंदीग्राम, गावाच्या बाहेर नंदीग्राम हा शहर, त्या शहरामध्ये जाऊन एक पर्णकुटी बांधली, आणि तिथे त्यांनी वास्तव्य केलं. पण वास्तव्य करताना त्या पर्णकुटीमध्ये त्यांनी काय केलं, असे एक भुयार खोदलाय. आणि त्यावेळेला श्रुतीने प्रश्न केला, अरे लक्ष्मणा, अरे भरता, हा भुयार कशासाठी खणतोस तू? त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलंय मार्मिक, की हे माते, की माझा दादा त्या जंगलच्या वनामध्ये काट्याकुट्या त्या जमिनीवर झोपेल, आणि मग मी जर त्या जमिनीवर चालत असेल, त्याला काटे लागत असेल किंवा झोपत कसा झोपेल, आणि मग मी जर त्यांच्या बाजूला झोपलो तर ते समान होईल ग, म्हणून मी खड्डा करून भुयार खोदून मी खाली झोपतोय. म्हणजे किती हा नम्रपणा होता. आपल्याला काय कथा आपल्याला काय सांगते, की भावानी मी काय सांगतो एवढा मुद्दा, की भावानी भावाशी आता परिस्थिती मी बोलत नाही, पण आता परिस्थिती प्रत्येकाने जाणून घ्या, की भावाभावाचा तोंड बघत नाही, पण आम्हाला मित्र जवळचे वाटतात, आम्हाला काका काकू जवळचे वाटतात, पण आमच्या आई वडिलांची अवस्था हे आता घडतंय. पण आज मी तुमच्या समोर जे बोलतोय ते खरोखर मी माझ्या माऊलीचे कृपा आशीर्वाद असतील, माझ्या आई वडिलांचे कृपा आशीर्वाद असतील, की मी भाग्यवान समजते की मला त्यांची सेवा भेटली, मला त्यांचे खरोखर त्यांचा सेवेचा थोडासा लाभ भेटला, म्हणून आज तिची कृपा, म्हणून मी आज तुमच्या समोर बोलतोय. या गावातच मी लहानाचा मोठा झालोय, मला या गावातून मला आमंत्रण नको आहे, मला तुमचा प्रेम हवा आहे, आणि त्या प्रेमापोटी मी येतोय. हा अध्याय आपला माध्यम नाहीये, हे आपला कथाकथन आहे. येणेकरून गुरुजींच्या आत्म्याला शांती लावे यासाठी आपण आज इथे सवले जमलोत. तरी माझ्या तोंडून जर एखादा वेगळा शब्द गेला असेल तरी मी तुमचा मुलगा म्हणून मला माफ करा. आणि बोला, जे भेटी झाले बंधूंसी, राया काय सांगू त्या सुखासी, पुढे कथा वर्तले कैसी, ते सांगे नामा विष्णुदास. ज्या वेळेला द्रौपदीची भेट झाली, बघा धर्माने जेव्हा भीमाला समोर, धर्माची आणि भीमाची समोर भेट झाली, आणि द्रौपदी मातेला जेव्हा घेऊन आले, त्यावेळेला या पांडवांची आणि द्रौपदी या भेट, त्या ग्रंथ करता काय सांगते, काय सांगू त्या सुखाचं. म्हणजे या सुखाचं जे वर्णन जर करता मला माझी लेखणी सुद्धा पुरत नाही. काय राया काय सांगू त्या. बघा हा जो ग्रंथ जो आहे तो कोण आहे, गुरु शिष्याचा संवाद आहे.
राजाने प्रश्न विचारावा गुरुला. राजाने प्रश्न काय विचारावं? गुरुला विचारावं की गुरुवर्या, माझे पूर्वज एवढे बलाढ्य होते का? संशय आला. बघा, माणसाच्या मनातून संशय जर माणसाच्या मनात आला तर आयुष्य, आपला संसार सुद्धा आपला उद्ध्वस्त होतो. लक्षात आला? तर मग इथे संशय आला. इथे राजाच्या मनामध्ये बोलताय, माझ्या वडिलांनी, माझ्या पूर्वजांनी एवढं मोठं हत्ती आकाशात फेकलं. ती एवढं मोठं हत्ती अजून आकाशात, आपण जर एक साधा दगड जर मारला तर तो दगड खाली येतोय. बघा तुम्ही प्रयोग करून सकाळी जाऊन, गुरुत्वाकर्षणाने तो खाली येतोय की नाही? मग माझ्या पूर्वजांनी हे एवढे मोठे हत्ती आकाशगंगेत फेकले, ते अजूनपर्यंत ते तरंगत. हा त्याच्या मनात काय आली? शंका आली. मग ही कथा कशासाठी लावली होती? की राजाला झालेला दोष, 18 ब्राह्मणांची हत्या झाली. मग 18 ब्राह्मणांची हत्या, यज्ञ करत असताना 18 ब्राह्मणांची हत्या झाली. मग 18 ब्राह्मणांची हत्या, त्या शुद्धीसाठी हा ग्रंथ लावलाय. स्वर्गारोहण जो कथा जो आहे 18 पर्वाची, म्हणजे महाभारतीची कथा तिथे लावलेली आहे. आणि ती 18 पर्वाची कथा ऐकत असताना मग हा राजाला प्रश्न पडला आणि मग त्याची गुरुनी उत्तर द्यावी. आणि मग 17 वार कापड शुद्ध झालंय. 17 ब्राह्मण जिवंत झालेत. मग एक ब्राह्मण का उठत नाही? मग त्यावेळेला गुरुला संशय आला की राजा बघ, तुझ्या काहीतरी मनात शंका आहे, तुझ्या काहीतरी मनात घोलतंय. मग ते तुझ्या शंका जर खरं सांगणार तर मी तुला काय करीन? शाप देईन. आणि त्यावेळेला राजाने खरं सांगावं गुरुवर्या की माझ्या मनाला काय पटलं नाही की 18 कापड जे शुद्ध का झालं नाही, 18 वार, एक वार कापड शुद्ध का झालं नाही? की माझ्या मनात शंका आली की त्या आकाशगंगेमध्ये जे हत्या अजून फिरत आहेत ते माझ्या मनाला पटत नाही. आणि मग त्यावेळेला गुरुवर्य, अरे मग तुला शंका आहे तर मला तू स्पष्टपणे बोल ना, मी तुझी शंकाचे निरसन करायला आले. मग हा स्वर्गारोहण पर्व जो ग्रंथ आहे हा गुरु शिष्याचा काय संवाद आहे. आणि हा संवाद आपल्या श्रोत्यांना दिलेला आहे आणि तो आपण श्रवण करत आहोत. इति श्रीमन् महाभारते स्वर्गारोहण कथा निरुपमं नामून चतुर्दशाय गोडामना पुंडलिका पार्वती पदे सीताकांत स्मरण जय जय राम. गोपाल कृष्ण महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. श्री रामचंद्र महाराज की जय. बजरंगबली की जय. कैलासनाथ महाराज की जय. सब संतन की जय. सदा सर्वदा योग तुझा लावा, तुझे कारणी जय माझा पडावा. वेशो नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे आता. कैलास राणा शिवचंद्र मौली, मलिंद्र माता मुकुटे जळाली. कारण्य सिंधू दुःखारी, तुझ वेद शंभो मरतो तारी.